नमस्कार, मी वैशाली किरणस किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर बाहेर जसा समोसा चाट मिळतो तसाच घरी कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे। अगदी झटपट असा बनतो। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। तर त्यासाठी इथे मी एक समोसा घेतलेला आहे आणि आता या समोसाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला समोसाची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मीच ती समोसाची रेसिपी नक्की शेअर करेल। तर आता समोसा इथे घेतल्यावर यावर रगडा घालायचा आहे। आता हा रगडा बनवायचा कसा, तर त्यासाठी इथे मी अर्धा कप पांढरे वाटाणे घेतले होते। आता एका कुकरमध्ये पांढरे वाटाणे घ्यायचे आहे, थोडं पाणी घ्यायचं आहे, तसंच त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडी हळद घालायची आहे आणि साधारणतः 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहे चांगल्या। तर अशा पद्धतीने हा रगडा मी इथे बनवलेला आहे। आता यावर थोडीशी गोड चटणी घालायची आहे, तसंच हिरवी पुदिन्याची तिखट चटणी घालायची आहे। नंतर यावर थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता पुदिन्याची चटणी कशी बनवायची हे सगळे ना व्हिडिओ मी बऱ्याच याच्यामध्ये टाकलेले आहेत, तर तुम्ही त्यामध्ये जाऊन नक्की बघू शकतात। मी त्याची लिंक नक्की शेअर करेल। तसंच आता यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, चाट मसाला घालायचा थोडासा आणि बारीक शेव घालायचे आहे। तर लगेच हा मस्तपैकी आपला हा असा समोसा चाट तयार झाला। सगळ्यांना चाट म्हटलं तर खूप आवडतंच लगेच, तर लगेच असं तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात हा चाट। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची नंतर सगळ्यात शेवटी। तर हा मस्तपैकी हा आपला समोसा चाट तयार झालेला आहे। तर कशी वाटली ही रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटूया अशाच दुसऱ्या नवनवीन रेसिपीमध्ये।